इकडे आहे ना देवी बसवी ना तुम्ही देवी कशावर बसती शिवावर बसती कुठे शिवावर बसती कुठे वाघावर बसती आणि देवी ही वाघावरच बसत असते बरं कळालं की तुम्हाला हे घरचा वाघ आपला त्याच्यावर बसती ही देवी म्हणूनच विचारालो की मी देवी वाघावरच बसत असते किती मोठा वाघ होते कर 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 वागत आहे देवी बसली कठोर तप करायला लागले जागर करायला लागले गोंधळ मांडला देवीचा गोंधळ मांडला आई भवानी तुझ्या कृपेने दार शिवताला त्या देवीच्या भक्ताच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ अशा प्रकारे
घातलेली आहे. पायात चाळ बांधलेली आहे देवीच्या भक्तांनी. गळ्यात घातलेली कवड्याची माळ, पायात बांधलेली चाळ, हातात परडी. देवीचे भक्त काय म्हणतात? होय माय, तुम्ही बोलत जा की. हो बघा लाईट गेली, बघा बोलला गेला. देवीचे भक्त गळ्यामध्ये काय घालतात? कवड्याची माळ घालत असतात. हातामध्ये परडी घेतलेली आहे. म्हणून आजही त्या देवीच्या मंदिरामध्ये नवरात्राला गेल्यानंतर त्या आराधनेची म्हणा, त्या देवी भक्तीची म्हणा, काय भरावं लागते? परडी भरावी लागते. परडी, ती देवीची परडी भरल्यानंतर ती देवी आपल्या संसाराची अशा प्रकारची परडी भरणारी आहे. म्हणून तिची भक्ती परडी भरण्यामध्ये सांगितलेली आहे. ऐकताय ना तुम्ही लक्षपूर्वक? कवड्याची माळ ही फक्त महाराष्ट्राचं प्रतीक आहे महाराज. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही पहा, कोण कोण गेलं तुळजाभवानी? माय गेलते की नाही? त्या ठिकाणी देवीचे भक्त अशा प्रकारचे वास्तव्य करत असतात. कवडी ही देवी लक्ष्मीचं प्रतीक सांगितलेलं आहे, शुभफल देणारी मानलेली आहे. पूर्वी कवडी चलन म्हणून वापरली जायची पूर्वीच्या काळामध्ये. म्हणून म्हणतात काय आहे त्याच्याकडे? कवडी. पूर्वी कवडी देत होते एकोणीला. कवडी कवडी म्हणून ती भौतिक समृद्धी मानलेली आहे. आध्यात्मिक शक्ती दोन्हीची जोड म्हणून कवडीचं प्रतीक सांगितलेले आहे. आई तुळजाभवानीची भक्ती करायला लागलेली आहे महाराज. आणि या कलियुगामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सांगितलेली आहे. आणि म्हणून या स्वराज्याचे स्थापन ज्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालत होते. कवड्याची माळ. आणि सारखं ते म्हणत होते, जगदंब 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 जगदंब. लाईटीवर आहे का? बरं, माझं इन्व्हर्टरवर लावा, याचं लाईटवर लावा आणि मग जनरेटरवर लावा, म्हणजे मस्त चालतंय सगळं. अशी ती कवडीचा महिमा सांगितलेला आहे. कवडी, कवड्याची माळ. आणि हा जो स्वराज्य निर्माण केला आहे भगवती मातेच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. नवरात्रामध्ये तुळजापुरामध्ये आराधिनी महिला कवड्याची माळ घालतात आणि जोगवा मागतात. त्या ठिकाणी कवडी शिवाय, कवडीच्या माळीशिवाय तुळजाभवानीचा धार्मिक विधी पूर्ण होत नाही. हे लक्षात घ्या. एवढं मोठी किंमत आहे कवडीच्या माळीला. देवीचे भक्त, आराधीन महिला, पोतराज, जोगतीन, हे सगळे लोक जोगीन हे कवडीची माळ घालत असतात. तुम्ही पहा, ही कवड्याची माळ अत्यंत पवित्र मानलेली आहे. अशौच असताना सुतकामध्ये ही माळ घालता येत नाही. अत्यंत पवित्र असावं लागतं. अशा प्रकारची ही कवड्याची माळ प्रचलित सांगितलेली आहे. देवीचे भक्त कवड्याची माळ घालतात. भगवान शिवाचे भक्त कोणती माळ घालतात हो? सांगा बरं.
हं? रुद्राक्षाची माळ घालतात. वा. जसा संस्कृत मध्ये रुद्र, रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे अश्रू. ज्या वेळेला भगवान शिवाचा आणि सती मातेचा वियोग झाला, त्यावेळेला भगवंताच्या डोळ्यातून जे अश्रू खाली पडले पृथ्वीवर, त्याचे रुद्राक्ष तयार झाले, त्याचे रुद्राक्ष तयार झाले. आणि ते रुद्राक्ष या ठिकाणी सगळे जण धारण करत असतात. रुद्राक्षाचं दर्शन घ्यावं, त्याला स्पर्श करावा. रुद्राक्ष हातामध्ये घेऊन त्याचा जप केल्यानंतर सगळ्या पापाचा अशा प्रकारचा नाश होत असतो. रुद्राक्ष ज्यानं आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे, काही लोक गळ्यामध्ये धारण करतात, हातामध्ये धारण करतात, काही लोक जटेमध्ये धारण करतात रुद्राक्ष. ज्यांनी संन्यास अशा प्रकारचा आश्रम धारण केलेला आहे, मन शांती, एकाग्रता, नकारात्मक ऊर्जा रुद्राक्ष धारण केल्यामुळं दूर निघून जात असते. म्हणून रुद्राक्ष घातला पाहिजे शिवभक्तांना आपल्या गळ्यामध्ये. आणि हे रुद्राक्ष किती आहेत? अहो 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत, 14 प्रकारचे. 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, 14 मुखी पर्यंत रुद्राक्ष आहे. पण ते कळणाऱ्यालाच पण आपल्यालाही कळणार महाराज. त्याच्यातले जे पारखी लोक असतात, तुम्ही पंढरपूरला, काशीला वगैरे जर कुठे गेला असतात, तर ते रोडवर बसतात बघा, ते फाटी घेऊन, ते काही कामाचं नाही. ते फसवितात माणसं. ते कशाचा तयार करून त्याला कलर देतात, पॉलिश देतात, ते काही कामाचं नाही. जे ऋषी मुनी तपस्वी आहेत, गुरु महाराज, त्यांना विचारून ते रुद्राक्ष घ्यावं. ओरिजिनल रुद्राक्ष, ओरिजिनल. मग 1 मुखी रुद्राक्ष शिवस्वरूप मानला गेलेला आहे. मोक्ष देतो, सुख देतो, समृद्धी देतो, ब्रह्महत्येसारखं दोषही नष्ट करणारा तो रुद्राक्ष. 2 मुखी रुद्राक्ष अर्धनारीश्वर आहे. शिव पार्वतीचा त्या ठिकाणी संबंध जोडलेला आहे. त्याचं जीवन मधुर असतं, मन शांत होत असतं. 3 मुखी रुद्राक्ष घातलेल्यानं अग्नीचं प्रतीक त्रिदेव, ब्रह्मा, विष्णू, शिव, काही पाप जर घडलं असेल त्याच्यापासून मुक्ती देणारा हा रुद्राक्ष आहे. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मा बुद्धी वाढवणारा आहे. वाणी दोष जे काही घडलं असेल दूर करत असतो. म्हणून जे जे लेकरं अभ्यास करतात, हे दिवस रात्र अभ्यास करून डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं ज्यांचं स्वप्न आहे, त्यांना काय करावं? 4 मुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घालण्याकरता द्यावं. काही काही विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये असते पहा, त्यांना ते द्यावं. पंचमुखी रुद्राक्ष आरोग्य देणार आहे, शांतता देणार आहे. 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकीय, लहान मुलासाठी एकाग्रता. सुंदर अशा प्रकारचं हे वर्णन सांगितलेलं आहे. 7 मुखी लक्ष्मी, धन देणार आहे, तणावापासून मुक्त करणार आहे, शांतता प्रदान करतो. असे अनेक रुद्राक्ष त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि हे रुद्राक्ष जर धारण करायचं असेल तर त्याला मुहूर्त लागतो. सोमवारचा असेल, शिवरात्रीचा असेल. हे धारण करण्यापूर्वी एखाद्या संत महात्म्याकडून, एखाद्या सुंदर अशा प्रकारच्या अभ्यासू महाराजांकडून, चिंतन असलेल्या त्यांच्याकडून तो रुद्राक्ष स्पर्श करून घ्यावा. ओम नमः शिवायाचा जप करावा. ज्याने रुद्राक्ष धारण केलेला आहे, मांस, मद्य, तामसी अन्न नाही चालत.
अशा प्रकारचा या रुद्राक्षाचा महिमा हे शिवाचे भक्त घालीत असतात. आता किती झाले देवीचे भक्त काय घालतात? बोला, पटपट पटपट बोला. हा, कवड्याची माळ घालतात. भगवान शिवाचे भक्त रुद्राक्षाची माळ घालतात. आणि भगवान विष्णूचे भक्त बोला की तुळशीची माळ घालतात. आणि तुळशी माळ घातलेले भक्त माझ्या पांडुरंगाला इतके आवडतात, इतके आवडतात महाराज, इतके आवडतात. आवडे आवडे देवासी तो एका प्रकार. देवाला आवडणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे जे अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे, अखंड, याला कधीच काय नाही, खंड नाही, असा अखंड. मग हे कसं घडतं? या विनापाराच्या माध्यमातून. विनापारा अत्यंत महत्वाचा. हे आता आपल्या काही परंपरेमध्येच राहिलेलं आहे. उमरसकर माऊलीच्या परंपरेत एक विणा राहिलेला आहे आणि आपल्या मोतीराम महाराजांच्या परंपरेत राहिलेला आहे. आता हे विणा गावोगाव राहिलेला नाही, घ्यायलाच कोणी तयार नाही. महाराज विणा घेता काय? तेवढं काही घडणार म्हणलं आपलं. मग काय करतोस? नातू घेऊन येतो म्हणला. नातू 5-7 किलोचा नातू घेत आहे, विना घेना किलो भराचं. आणि म्हणून या विणाला अत्यंत महत्वाचा आहे. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय गडबडा वैष्णवांचा. गळ्यामध्ये माळी घातलेल्या आहेत, 5-6 माळी, टपूच्या टपू.
आणि हृदयात जर एकमेकाविषयी कळवळा नसेल, खिस 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 करू लागला म्हणजे कोणी काय देवाला आवडत नाही. आवडणाऱ्या गोष्टी आहेत. वारकऱ्यांना तुळशीची माळ घातलीच पाहिजे आणि त्याबरोबर नाम घेतलं पाहिजे. काही लोक नुसती माळ घालतात, देव नाही, धर्म नाही, सप्ताहाकडे येणं नाही, वारी नाही. नियम सांगितले वारकऱ्याचे. आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही, हे नियम आहेत वारकऱ्यांचे. ज्ञानोबरायाच्या सोहळ्याला वारकरी तिथे गेला पाहिजे. तसे तर सगळे सोहळे आहेत, पैठणचा आहे, देहूचा आहे, पण तेवढं काही शक्य नाही. ज्ञानोबरायाच्या सोहळ्याला जावं, आषाढी, कार्तिकी एक तरी वारी अशा प्रकारची नियमाची असावी. हे वारकऱ्याचे तुळशीचे नियम बरं का. तुळशीला विष्णू अतिशय प्रिय आहे. तुळशीची माळ घालण्यावर लक्ष्मी विष्णू प्रसन्न होत असतात. तुळशीची माळ नकारात्मक ऊर्जा दूर करत असते, मन शांत ठेवत असते, सकारात्मक ऊर्जा वाढवते तुळशीची माळ बरं का. आणि तुळशीच्या माळेशिवाय वारकरीत्व पूर्ण होत नाही. 108 मणी प्रत्येक मण्यामध्ये रुद्राक्षाची असेल, तुळशीची माळ असेल, 108 मणी. महाराज ही माळ धारण करण्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य, सुख, शांती, इच्छापूर्ती देणारी तुळस आहे. माळ घातल्यानंतर शुद्ध अशा प्रकारचं आचरण असावं. माळ फॅशनसाठी घालायची नाही, फॅशन म्हणून माळ नाही. भक्ती भावानं ती धारण करावी, तिला माळ म्हणावं. तुळशीची माळ नवीन घालायची असेल तर मुहूर्त, एकादशीचा मुहूर्त, बुधवारचा दिवस पांडुरंगाचा, गुरुवार दिवस, आणि सुंदर असणाऱ्या गुरु महाराजांकडून, संत महात्म्याकडून ही माळ धारण करावी. माळ जर तुटली असेल तर दुसरी माळ गळ्यात घालेपर्यंत पाणी सुद्धा पिऊ नये, अन्न तर दूर राहिलं. अशी काही नियम सांगितलेले आहेत बरं का. काही लोक झोपताना माळी काढून ठेवतात. काय झालं, टोचाली म्हणणार मला माळ, टोचाली छातीला, काढू नये. असे काही नियम सांगितलेले आहेत. शुद्ध सात्विक आहार घ्यावा. आणि म्हणून ही माळ घालून हे देवीचे भक्त त्या ठिकाणी जागर करायला लागलेले आहेत. भगवती मातीनं कालेनं दर्शन दिलेलं आहे. हिमालय राजाला, मैना राणीला उघड डोळे, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेला आहे. माते, तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं, मुलगी म्हणून जन्माला यावं. मुलगी म्हणून का मागितली हो मुलगीच? मुलगा मागता आला असता. मुलाला जेवढी किंमत देताना तेवढीच किंमत त्या मुलीलाही द्या. ती आदी शक्ती स्वरूप आहे. शिवा आहे, लक्ष्मी आहे, पार्वती आहे, सरस्वती तिच्या रूपामध्ये आहे. म्हणून तर माझ्या तुकोबारायांनी संबंध गाथ्यामध्ये लिहित असताना कुणी कन्या, कोणता शब्द अगोदर लिहिला? बोला की कन्या. ती पवित्र मानलेली आहे आमच्या शास्त्रांनी. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला पूज्यता दिलेली आहे. यत्र नायस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर राखला जातो, स्त्रीचं महत्व ज्या घरामध्ये पाळल्या जातं, स्त्रीची शोभा ज्या घरामध्ये सुशोभित ठेवल्या जाते, त्या घरामध्ये 33 कोटी देवतांचा वास होत असतो. शास्त्र सांगते आम्हाला.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, म्हणून त्या स्त्रीचा कधीही अपमान करू नका, स्त्रीला कधीही अशा प्रकारचं हिणून बोलू नका. स्त्रीचा मान ठेवा तर घरामध्ये लक्ष्मी नांदेल, सुख शांती नांदेल, समृद्धी नांदेल. असं म्हणल्यानं बाया खुश झाल्या बघ. पण तुम्हालाही काही वागण्याच्या मर्यादा आहेत. मालकाला नीट बोलत जा. बघा ह्यो का आमचं हे त्याची निंदा करू नये. आमच्या तर केला की नाही काहीच कळलं बघा. आणि तुलाच कळते का? धड बाई म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळणार कळतंय कोणाला मग ते तरी सांग. ते दोघांनाही सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्त्रीची पूजा आम्हाला सांगितली आहे. परावया नारी रखुमाई समान, आमचं संत वाङ्मय सांगते, शास्त्र सांगते. आणि म्हणून आमच्या भारतातल्या स्त्रियांचा मोठा आदर असतो. आमची भारतीय संस्कृती जगाला पूजनीय मानलेली आहे. जग आमच्या संस्कृतीचं पूजन करत असत. मोठे मोठे देश आमच्या भारत संस्कृतीचं काय करतात, अवलोकन करायला लागलेले आहेत. आता परदेशामध्ये साडी घालायला लागलेल्या आहेत, पदर घ्यायला लागलेल्या आहेत. आणि आमच्या भारतातल्या बाया काय सांगावं, बोलू नये. कुठं जीन्स घाल, कुठं टॉप घाल. कुठे चाललेली आमची संस्कृती? या बलात्काराला कारण जर कोण असेल तर आपल्या मुलीनं घातलेले लहान कपडे. आणि म्हणून हे आपण संस्कृती जतन केली पाहिजे. आपणही तसं शुद्ध सात्विक वागलं पाहिजे, तर आपल्याला त्या ठिकाणी बाधा होणार नाही. असो विस्तार बराचसा करता येईल, उद्याच्याला बोलू आपण. आणि म्हणून स्त्री रूपामध्ये तुम्ही अवतरित व्हा. कारण या कलियुगामध्ये स्त्रीला अशा प्रकारचं कमी लेखल्या जाऊ लागलेलं आहे. स्त्रीनं फक्त चूल आणि मूल एवढंच करावं असं नाही. स्त्री ही शिकलेली पाहिजे, उच्च शिक्षित असली पाहिजे, स्वतःच्या पायावरती काबाड कष्ट करून उभा राहिली पाहिजे, शिक्षण घेतली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मुली टॉप 10 मध्ये येत आहे. डॉक्टर, इंजिनियर, सगळ्या क्षेत्रामध्ये मुली झेप घेत आहेत, गरुड झेप. आणि म्हणून मुलीला शिकवा, चूल आणि मूल एवढंच नको. अनेक शूरवीर महात्म्यांनी, आमच्या सावित्रीबाई फुले काय केलं नाही या मुलीच्या शिक्षणाकरता? अहो शेण झेललं व शेण झोळीमध्ये शेण टाकलं. अनेक शूरवीर महात्मे आहेत. आमच्या अहिल्या माता, ज्या मातेंनी त्या संपूर्ण ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला, झाल्या की नाही पूज्य जगाला? आणि म्हणून हे अत्यंत पवित्र साधन मानलेलं आहे. म्हणून राजा हिमालयांनी त्याची अशा प्रकारची मागणी केली, भगवती माते तो आमच्या घरी जन्माला आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये आईच्या पोटामध्ये स्त्रीचा गर्भ नष्ट करू नका. अत्यंत पाप सांगितलेलं आहे, मोठं पाप. मुलगा हवा, मुलगा हवा, कुळाचा दीपक, कुळाचा दीपक, दीपक दीपक म्हणून त्याच मुलांना आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं. आणि तीच लेक परत्या घरी दिली हो. पण त्याच लेकीनं आई बाबांचा शेवटपर्यंत सांभाळ केला. हे अनेक दृश्य आपण पाहतोय.
लेख ही लेख असते, लाडकी असते, तिला आई वडिलांविषयी कळवळा असतो. म्हणूनच तर की काय हिमालय राजांनी मैना राणींनी अशा प्रकारची भगवती मातेकडे प्रार्थना केली. माते, तू स्त्री रूपामध्ये मुलगी होऊन आमच्या पोटी जन्माला यावा. आशीर्वाद दिला महाराज, आशीर्वाद दिला. तुझ्या घरी लवकरच मी जन्माला येईन. आणि पाहता पाहता दर्शन दिलं. पुन्हा राजा राजवाड्यामध्ये आलेला आहे. सगळा राजवाडा मोठा प्रसन्न झालेला आहे. सगळ्यांना मोठा आनंद व्हायला लागलेला आहे. पाहता 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 मैना राणीला दिवस गेलेले आहे. जसं देवकी मातेचं तेल दिव्य दिसायला लागलेलं आहे, तसं मैना राणीचं तेल दिसायला लागलं. सुंदर अशा प्रकारचं तेज निर्माण व्हायला लागलेलं आहे. सगळ्या देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली. बोल भगवती माता की जय. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात चतुर्भुज असणारी ही भगवती अंबिका माता या ठिकाणी हिमालय राजाच्या घरामध्ये मैना राणीच्या पोटी सुंदर अशा प्रकारचं चतुर्भुज निर्माण झालेले आहे. बोल भगवती माता की. आता घेऊया सुंदर प्रकारे भगवती मातेचं त्या ठिकाणी प्रगटीकरण झालेलं आहे. सर्वांना मोठा आनंद झालेला आहे. इतका मोठा आनंद झाला महाराज, इतका मोठा आनंद, त्या आनंदाला पारावार नाहीये. प्रत्यक्षात भगवती माता हिमालयाच्या घरी आनंदी आनंद झालेला आहे. आनंद झाला देवीची पुण्याई आली फळाला. कन्या रत्नाचा जन्म हो झाला. जोबाला जोडे कन्या रत्नाचा जन्म हो झाला. जोबाला जोडे हिमालया घरी. हिमालया घरी आनंद झाला. देवीची पुण्याई आली फळाला. कन्या रत्नाचा जन्म झाला. जोबाला जोडे कन्या रत्नाचा जन्म झाला. या ठिकाणी भगवती माता कधी जन्मली, कोण्या महिन्यात जन्मली आहे का? चैत्र महिना होता. चैत्र शुक्ल नवमी तिथी होती. नवमीच्या दिवशी मृगशिरा नावाचं नक्षत्र होतं. मध्यरात्रीची वेळ कृष्णासारखं. आणि त्या दिवशी भगवती माता जगदंबिका मैना राणीच्या घरी अवतरलेली आहे. किती मोठा आनंद झाला असेल. लोक मुलगी झाल्यावर जिलंबी वाटतात, गोड झाल्यावर पेढे वाटतात, पण माझ्या मैना राणीनं सगळ्या राजभर अशा प्रकारचे पेढे वाटले नाही. कधी वांगळे का मुलगी मुलापेक्षा कमी नाहीये. चैत्र मास शुक्ल नवमी तिथी मृगशिरा तिथी मध्यरात्री देवी अवतरली. नेमका उदरी शोभाला जोडले किती सुंदर दृश्य आहे. पहा पहा
बघा कशी झोपली दुर्गा देवी, काली माता, भगवती माता. चंद्र सूर्या परी तेजायमान, पाळण्यात बाळ खेळे भागाना. नाचती नाही नरदेव सरुणा, गोपाळा जोडे वर्षाचा किती वर्णो सोहळा, ऋषी मुनी सोने झाली ती गोळा. त्या देवीचं वारसं ठेवलं आणि मग आता लेकराच्या वारशाला काय काय द्यावं लागतंय. सोन्याची अंगठी 5 ग्रामाची, चांदीची चेन, वाणी लेकराला बाजूबंद, हे सगळं तुम्ही आज आणलेलं आहे आणि आज द्यायचंय बरं काय, विसरू नका. प्रत्यक्षात जगदंबा अंबिकेचं वारसं या ठिकाणी होऊ लागलेलं आहे. म्हणून रिकाम्या हाताने कुणी दर्शन घ्यायचं नाही बाबा. साधा आपल्या सोयऱ्याच्या लेकराला जर पाहायला गेला तर